नमस्कार. आज आपण गुढीसाठी साडी बनवणार आहोत. त्यासाठी मी या 2 साड्या घेतल्या आहेत. यातून आता हिरव्या साडीचा आपण इथे साडी बनवणार आहोत गुढीसाठी. 1 मीटर कपडा घेतला. त्याचा प्रथम आपण दोन्ही साईडचे काठ काढून घेणार आहे. मी पहिला हा 1 मीटर कपडा घेणार आहे. त्याचे दोन्ही साईडचे काठ काढून घेणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने इथे मी हा कपडा घेते 1 मीटर आणि याचे दोन्ही साईडचे काठ काढून घेतलेले आहेत. काठ काढून घेतल्यानंतर आपल्याला ती पूर्ण नंतर अंथरून घ्यायचा आहे. तो कपडा अंथरून घेतल्यानंतर आपल्याकडच्या बाजूला हा मी इथे काढून घेतलेली आहे. आता बघा, ही पूर्ण लेस दोन्ही साईडची. आता आपल्याकडच्या साईडला असा कपडा अंथरून घेतल्यानंतर आपल्याकडच्या साईडला खाली 10 सेंटीमीटर आणि समोर त्याचा निम्मा करायचा आहे, मधोमध घ्यायचा आहे आणि तो 10 सेंटीमीटर आणि मधोमध हा भाग आपल्याला इथे कट करून टाकायचा आहे. हा बघा, मार्किंग केल्याप्रमाणे हे पहा, अशी मार्किंग केल्याप्रमाणे मी इथे मधोमध कट केलेला आहे. हे पहा, हे आता मध्येच येत आहे आमचा चिकू, मला कट करू देत नाही आहे. अशा पद्धतीने मी इथे कट करून घेतलेला आहे. आणि आता हा जो कट करून घेतलेला भाग आहे तो याच्यासमोर असा बरोबर जोडायचा आहे आणि खालच्या साईडनं आपण इथे काठ जोडून घ्यायचे आहेत आपण जे काढलेले. आणि एक काठ जोडून घेतल्यानंतर आपल्याला याच्यावर मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवल्या तशाप्रमाणे याच्या घड्या बनवायच्या आहेत. घड्या बनवल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं ही गुढीसाठी साडी तयार झालेली. याचा डिटेल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती आणखीन एक आहे, पण आजच मी ही गुढीसाठी बनवली म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. डिटेल पाहायची असेल तर तुम्ही चॅनलवरती पाहू शकता. अशा पद्धतीने मी गुढीला साडी बनवलेली आहे. ही पहा, कस्टमरने ती लावलेली पण आहे. तुम्हाला ही गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. थँक्यू.